त्याने तिला उचललं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याला धक्का बसला. कोयलच्या चेहऱ्यावर किंचितही अपराधाची छटा नव्हती. ती असं कसं करू शकते? त्याच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. सियाने असं काय केलं की कोयल एवढी संतापली? त्यांच्यात काय बिघडलं आहे? या विचारांनी विवानचा मेंदू गोंधळला. कोयल त्याच्याजवळ आली आणि सियाबद्दल काही सांगायचा प्रयत्न करत होती, पण डॉक्टर आले आणि म्हणाले, सिया औषध घ्यायला तयार नाही, तुम्ही आत चला. विवानने मागे वळून ओरडला, कोयल तू इथेच थांब. आणि तो आत गेला. सिया कमकुवत आवाजात म्हणाली, विवान, मी ऐकलंय कोयल फक्त नावापुरतं लग्न करायचा विचार करते आहे. ती तिच्या आईच्या बंधनातून सुटण्यासाठी तुझ्याशी लग्न करणार आहे. 1 महिन्यानंतर ती तुला घटस्फोट देणार आहे, कारण तिला तुझ्याबद्दल. ती वाक्य अपुरं सोडून रडू लागली. विवानच्या डोक्यात स्फोट झाला. कोयल असं करू शकते? नाही, पण सिया खोटं का बोलेल? त्याने स्वतःला सावरत सियाला म्हणाला, शांत हो, औषध घे, मी सगळं तपासून बघतो. सिया म्हणाली, नाही, मी झोपण्याआधी तुला पुरावा दाखवते. तिच्या कॉलेज बॅगमध्ये तुला करारपत्र मिळेल. तिथे सगळं लिहिलं आहे. तेवढ्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि सिया झोपली. विवाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. शांतपणे म्हणाला, आराम कर. बाहेर आला तर कोयल बाहेर बाकावर बसलेली होती. चिंतेत पण निरागस दिसत होती. विवाने तिचा हात पकडला. जवळच्या स्टोअरूममध्ये तिला ओढला आणि दरवाजा बंद केला. कोयल घाबरली. तिच्या डोळ्यात भीती होती. ती थरथरत म्हणाली, विवान, मला जाऊ दे, कृपया. पण विवानच्या चेहऱ्यावर रागाचा ज्वालामुखी दगदगत होता. कोयल विवानला सत्य सांगण्याच्या तयारीत होती. तिला सिया आणि स्वप्नाने केलेल्या कटाची माहिती मिळाली होती. पण डॉक्टर त्यांच्या संभाषणात मध्येच आले आणि सगळं थांबलं. हा कट कोयलला संदीपकडून समजला होता. काल संध्याकाळी स्वप्ना आणि संदीप एका कॉफी शॉपमध्ये भेटले होते. स्वप्ना तिचा मोबाईल टेबलावर विसरली आणि बाहेर गेली. संदीपने तो मोबाईल उचलला आणि तिच्या मागे गेला. त्याचवेळी त्याने पाहिलं सिया स्वप्नाला कॉल करत होती. काहीतरी गडबड असल्याची जाणीव होताच त्याने तो कॉल उचलला. स्वप्ना, तू तिच्या बॅगमध्ये कराराचे पेपर्स ठेवलेत ना? आता मी आपली योजना पुढे नेते. विवानला भडकवून त्या पेपर्सवर साईन करायला लावेन. त्या लग्नाच्या करारानुसार त्यांना काही नियम पाळावे लागतील आणि 6 महिन्यांनंतर त्यांचं लग्न रद्द होईल. सिया म्हणत होती. तिच्या आवाजात कोयलसाठी द्वेष ओसंडून वाहत होता. संदीपने लगेच कोयलला फोन केला आणि सगळं सांगितलं. तेव्हा कोयलला समजलं की तिच्या आयुष्यातील दुःखाचं खरं कारण सिया आहे. विवानला तिच्याबद्दल कधीच भावना नव्हत्या आणि त्याला तिच्याशी लग्न करायचंही नव्हतं. त्यामुळे सियासाठी विवानला फसवणं सोपं झालं. कोयलला त्याच्यावर आता रागच आला. त्याचवेळी तिने आईवडिलांचं संभाषण ऐकलं. श्याम, तुला काही सांगायचं आहे, पण वचन दे तू कुणालाही सांगणार नाहीस. आईचा आवाज शांत पण गंभीर होता. ठीक आहे, सांग ना, बाबा म्हणाले. आपण विवानचे ऋणी आहोत. त्याने आपल्या मुलीसाठी स्वतःचा त्याग केला आहे. त्या दिवशी फोटो पाठवणारा विवान नव्हता. उलट त्याने आपली प्रतिष्ठा आणि तुझं आयुष्य वाचवायचा प्रयत्न केला. विवान कधीही असं काहीच नीच काम करू शकत नाही. मला वाटतं तो फक्त आपल्या कुटुंबाचं नाव वाचवण्यासाठी कोयलशी लग्न करत आहे. कोयलला अजून त्याचं खरं मूल्य कळालेलं नाही, पण एक दिवस ती नक्की ओळखेल. लोक मला स्वार्थी म्हणतील, पण मी विवान आणि कोयलच्या भविष्याबद्दल स्वार्थी आहे. ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. फक्त एकमेकांना समजायला वेळ लागेल, आई हसत म्हणाली. हे ऐकून कोयल स्तब्ध झाली. विवानने त्या दिवशी तिच्या कुटुंबासाठी स्वतःचा सम्मान त्यागला होता. त्याने जे केलं ते ती कल्पनाही करू शकत नव्हती. पण सिया, ती अजूनही त्याच्यावर मनाचे खेळ खेळत होती. विवानला मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. कोयलने ठरवलं, आता ती सियाला त्याच्यापासून दूर ठेवेल. दुसऱ्या दिवशी कोयल सियाच्या घरी गेली आणि तिला थेट प्रश्न विचारला. पण सिया तिच्यापेक्षा हुशार निघाली. तिने लगेच विवानला बोलावलं आणि कोयलवर आरोप केले. तिने कोयलने केलेलं रेकॉर्डिंग फेकून दिलं आणि सगळं उलटं फिरवलं. रागाच्या भरात कोयलने सियाला जोरात चपराक लगावली आणि तिला विवानसमोर सत्य सांगायला सांगितलं. त्याचवेळी विवान आत आला. सियाने नाटक सुरू केलं. आजारी असल्याचं भासवून विवानची सहानुभूती मिळवली. विवान आणि कोयल दोघंही तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कोयलला शंका होती की त्या डॉक्टरलाही सियाने पैसे देऊन आपल्याला फसवलं आहे. आता ती पुरावे गोळा करून सियाचं खरं रूप जगासमोर आणणार होती. पण त्या संध्याकाळी विवानचा राग अनावर झाला. त्याने कोयलचा हात जोरात पकडला. ती घाबरली. त्याने तिला खेचत स्टोरेज रूमकडे नेलं आणि दारातून बंद केलं. ती रडत विनवू लागली, मला जाऊ दे. पण विवानच्या रागाने ती गारठली. त्याचा जबडे आवडलेले, चेहऱ्यावर संतापाची ज्वाला. कोयलच्या डोळ्यांपुढे अंधार दाटला. तिला भोवळ आली. विवानने तिची बॅग घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. ती शुद्धीवर आली. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. विवानचा राग आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता.
ती काही न बोलता भिंतीला टेकून खाली बसली. विवानच्या मनात दडलेले भाव अचानक उसळले. तो कोयलकडे पाहू शकत नव्हता. ती भिंतीला टेकून शांत बसली होती. विवानने तिची बॅग उघडली आणि आत काही कागदपत्र पाहिली. त्याच्या डोळ्यात अविश्वास दाटला. हे तू केलंस कोयल? तू एवढी खालची निघशील असं कधी वाटलं नव्हतं मला. लहानपणापासून तुला वाढताना पाहिले मी. सगळ्यांकडून तुझ्याबद्दल फक्त चांगलं ऐकलं. सगळं सोडून फक्त संदीपचा विषय वगळता. पण तू इतकी बदलशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो रागाने ओरडला आणि ते पेपर्स तिच्या पायाशी फेकले. विवानचा आवाज थरथरत होता. तो पहिल्यांदाच तिच्यासमोर गुडघ्यांवर कोसळला आणि रडू लागला. कोयल, तुझा हा विश्वासघात मला पचवता येत नाही. तुला कल्पना आहे का तू मला किती जखम दिलीस? मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. पहिल्याच भेटीत तू साडी नेसली होतीस आणि चुकून मी ती खराब केली होती. त्या रात्री तुला आनंदी करण्यासाठी मी तुला ती मोरपंखी रंगाची साडी पाठवली होती. आठवतंय? पण प्रेमाचं उत्तर असं मिळेल असं वाटलं नव्हतं मला. जेव्हा तू संदीपच्या जवळ गेलीस माझं हृदय तुटलं. त्याने तुला ज्या पद्धतीने स्पर्श केला तेव्हा मला वाटलं त्याचे हात मोडून टाकावेत. पण मी स्वतःला थांबवलं. कारण मला वाटलं तू त्याच्यावर प्रेम करतेस, त्याचाच विचार करतेस. त्यानंतर 1.5 महिना मी नैराश्यात होतो. तरीही त्या आठवणी आजही माझ्या मनात जिवंत आहेत. तू दिसलीस की तो पण दिसतो आणि माझ्या छातीत वेदना होतात. मला वाटत होतं निदान तू त्याच्यासोबत आनंदात असशील. पण जेव्हा मला कळालं की त्याने तुला सगळ्यांसमोर, तुझ्या आईसमोरच अपमानित केलं तेव्हा मला राग आणि दुःख दोन्ही वाटलं. तुझ्या आईने तुझ्यावर किती कडक नियम घातले होते हे मला माहीत होतं. म्हणूनच मी माझ्या आईला सांगायचो की ती तुझ्या आईला समजावून थोडं स्वातंत्र्य देऊ दे. 2 वर्षांनी ते शक्य झालं, पण आता पुन्हा तू त्याच्यासोबत वावरतेस. कोयल, तू इतकी आंधळं प्रेम कसं करू शकतेस? तो मुलगा विश्वास ठेवण्यासारखाच नाही. मी स्वतः त्याला अनेक वेळा इतर मुलींसोबत पाहिले. कधी तू त्याचं खरं रूप ओळखशील? किती वेळा तुला वाचवायचा प्रयत्न केला मी, पण आता दमलोय मी. आयुष्य तुझ्या नियमांनुसार चालत नाही. काही मर्यादा असतात, काही शिस्त पाळावी लागते. तेव्हाच जगणं शांत आणि सुखी होतं. पण तू तर माझं आयुष्यच गुंतागुंतीचं केलंस. विवानचा आवाज थरथरला. तो पूर्णपणे कोसळला. कोयल मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. विवान तिच्या जवळ गेला. तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात काहीतरी न सांगितलेलं होतं. तिचं मौन जणू काही बोलत होतं. विवान त्या नजरेत हरवला. श्वास रोखला गेला. तिच्या लालसर ओठांकडे पाहत तो जवळ गेला आणि अचानक तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. ती विरोध करेल असं त्याला वाटलं होतं, पण नाही. कोयलनेही त्याला तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद दिला. त्या क्षणी दोघांमधलं सगळं प्रेम, राग, द्वेष, वेदना आणि वासना सगळं ओघळून आलं. विवानला वाटलं त्याने अखेर मनातलं ओझं उतरवलंय. पण अचानक त्याच्या नजरेत पेपर्स आले. त्या करारावर कोयलची सही होती. त्याने तिच्यापासून अंतर घेतलं. ती गोंधळली. त्याच्या बदललेल्या वागण्यामागचं कारण तिला कळेना. हेच हवंय ना तुला? माझी सही? घे मग. तो ओरडला आणि त्या कागदांवर सही केली. आता संपलं सगळं. माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच उरलेलं नाही. जे करायचं ते कर. तो पुढे म्हणाला. विश्वास ठेव, याचा पश्चाताप तुला नक्की होईल. मी करार पाडेन. आता फक्त आपण नावापुरते नवरा बायको आहोत. 2 अनोळखी लोक एकाच खोलीत राहतील, एवढंच. विवानने दार उघडला आणि बाहेर गेला. कोयल शांत बसली होती. तिच्या डोळ्यांतून ना राग होता ना अश्रू, फक्त वेदना. विवान मात्र बाहेर निघताना अजूनही सियाच्या आरोग्याबद्दल चिंतित होता. विवान त्याच्या भावनांचा उलगडा करत होता आणि कोयल त्याच्याकडे नजर हटवू शकत नव्हती. आजपर्यंत तिला त्याच्या मनात काय सुरू होतं हे कधी समजलंच नव्हतं. पण आज त्याने मनातील प्रत्येक वेदना, प्रेम आणि राग एकदम ओतून दिले. कोयलच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. तो एवढं प्रेम कसं करू शकतो आणि एवढा द्वेषही कसा करू शकतो? त्याच्या या 2 टोकाच्या भावना तिला वेड लावत होत्या. आईने त्याच्याबद्दल सांगितलेला प्रत्येक शब्द आता खरा वाटत होता. ती त्याच्या प्रेमाचा अर्थच समजू शकली नव्हती. पण आता समजलं. त्या रिकामेपणाचं नावच होतं प्रेम. विवानच्या शब्दांनी तिच्या मनात नवी जाणीव निर्माण केली. सिया जेव्हा विवानला स्पर्श करत होती तेव्हा कोयलच्या छातीत अस्वस्थता दाटली होती. त्यावेळी विवान बरोबर होता. ती भावना म्हणजे प्रेमातून येणारा दुःखद जळफळाट. सियाने विवानला मोहात पाडायचा प्रयत्न केला तेव्हा कोयलला मत्सर वाटला आणि तो मत्सरच तिच्या मनात दडलेल्या प्रेमाचा पुरावा होता. विवाने जेव्हा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले तेव्हा कोयलच्या मनात काहीतरी अनोखं हललं. त्या क्षणी ती त्याच्यापासून दूर जावं असं तिला वाटलंच नाही. संदीप जवळ ती कधीच असं वाटलं नव्हतं. उलट त्या रात्री संदीप जवळ आला तेव्हा ती अस्वस्थ झाली होती. पण विवान जवळ आला तेव्हा तिचं मन शांत झालं. तिचं हृदय जणू त्याचंच झालं. ती मनात म्हणाली, तुझं प्रेम, तुझं प्रेम, तुझं प्रेम मला हवंय.
तिचं हृदय त्याच्या ठोक्याशी मिळून धडधडू लागलं. विवान तिचा आत्मसखा होता याबद्दल आता तिला किंचितही शंका उरली नव्हती. पण तो परत तिच्या आयुष्यात कसा आणायचा हे तिला माहीत नव्हतं. तरीही ती ठरवून बसली, मी प्रयत्न करणारच. रडण्याऐवजी ती हसली. विवान कधी बाहेर गेला हे तिला कळलंच नाही, पण त्याच्या आठवणी तिच्याबरोबर चालत होत्या. ती बाहेर गेली तेव्हा विवान सियाच्या रूम बाहेर उभा होता, तिच्या तब्येतीबद्दल डॉक्टरकडून माहिती घेत. तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला, तू इथून जा, मला सियाची माफी मागायची आहे. कोयल म्हणाली आत्मविश्वासाने. ती आता सियाशी हुशारीने सामना करणार होती. कोणताही पुरावा नसताना आरोप करून उपयोग नव्हता. विवानच्या भावनांचा विचार करूनच पुढचं पाऊल उचलायचं हे तिला समजलं होतं. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून सांगितलं की सियाला हायग्लोपॅक्सेमिया म्हणजेच लो ब्लड शुगरमुळे चक्कर आली आहे. त्यांनी सियाला विश्रांती आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला. विवाने मान डोलावली, पण कोयलच्या मनात मात्र रागाने उसळणारी लाट चालू होती. ही सिया काही साधी नाही, डॉक्टरलाही तिने तयार करून ठेवलंय, ती मनात म्हणाली. कोयलने लगेच मोबाईल काढला आणि डॉक्टरने वापरलेले शब्द गुगल केले. तेव्हा तिला एक कल्पना सुचली. डॉक्टर, हायपोक्लासेमिया प्री डायबेटिक लोकांमध्ये होतो ना? आपण तिचं रॅन्डम ब्लड शुगर आणि A1C टेस्ट करून घेऊ का? सावध राहिलं तर बरं, ती बनावटी काळजी दाखवत म्हणाली. विवान तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तिच्या या बदललेल्या वागण्याने तो स्तब्ध झाला. कोयलच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. विवान, तुझ्या प्रेमाने मला वेगळं बनवलंय. डॉक्टर थोडा गडबडला, पण शेवटी मान्य करत नर्सला रक्त तपासणीची तयारी करण्यास सांगितलं. डॉक्टर, आम्ही तिला भेटू शकतो का? आणि डिस्चार्ज कधी मिळेल? कोयलने आणखी प्रश्न विचारले. डॉक्टरांनी सांगितलं की सियाला सलाईन संपल्यावर डिस्चार्ज देता येईल आणि दोघांनाही भेटण्याची परवानगी दिली. कोयल आत गेली. सिया पलंगावर विसावली होती. सर, मी तिची माफी मागू का? कोयलने विवानकडे पाहत विचारलं. सिया दचकली, पण विवानने परवानगी दिली. कोयल पुढे गेली. हळूच सियाला मिठी मारली. सिया विवानकडे पाहत राहिली. तेव्हाच कोयलने तिच्या कानाजवळ ओठ नेऊन कुजबुजली. प्रिय सिया, तू माझं आयुष्य नरक केलंस, पण आता तूच तो राक्षस जागा केला माझ्यात, जो तू केलेल्या कराराचे प्रत्येक नियम मी तोडीन. तुला आमच्या आयुष्यातून हाकलून देईन, कारण आता मी विवानवर प्रेम करायला लागले आणि त्याचं प्रेम कबूल करून घेण्यासाठी तुझे आभार. सियाच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती चमकली आणि कोयलच्या चेहऱ्यावर शांत पण विजयी हास्य उमटलं. प्रेम ही एक गुंतागुंतीची भावना असते असं नेहमी ऐकलं होतं, आणि ते खरंही आहे. कधीकधी प्रेमात पडणं सोपं असतं, पण ते टिकवणं फार अवघड. सध्या कोयलही अशाच टप्प्यावरून जात होती. तिला कधी, का आणि कसं हे कळलंच नाही, पण ती विवानवर प्रेम करू लागली होती. या गोष्टीची जाणीव करून दिल्याबद्दल आणि विवानला तिचं प्रेम व्यक्त करायला मदत केल्याबद्दल तिला सियाबद्दल कृतज्ञताही वाटत होती. पण त्याच वेळी विवानच्या मनात तिच्याविषयी विष पेरल्याबद्दल ती सियाचा तिटकाराही करत होती. घरी पोहोचल्यावर कोयलने आईला घट्ट मिठी मारली आणि हसत तिचे आभार मानले. तिच्या चेहऱ्यावर आलेला बदल पाहून आई थोडी गोंधळली होती, पण ती खुशही होती. ती पुन्हा कोयलच्या खोलीत आली. तिला खरोखर आनंद झाला आहे की ती फक्त अभिनय करते का हे तपासण्यासाठी. कोयल खरोखर आनंदी असल्याचं तिला समजलं आणि आईही समाधानाने हसली. वेळ पटकन निघून गेला. कोयलने तिच्या परीने परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी केली. दिवस मोजत मोजत ती त्या खास दिवसाची वाट पाहत होती आणि अखेर तो दिवस उजाडलाही, तिच्या लग्नाचा दिवस. पहाटेच घरात पूजा सुरू झाली. लोकांनी तिला तयार होण्यात मदत केली. फोटोग्राफर्स घरातले सगळ्यात व्यस्त आणि VIP लोक झाले होते. पंडितजींनी मंत्रोच्चार सुरू केले आणि कोयलने देवीकडे मनोभावे प्रार्थना केली. आयुष्यात सुख समृद्धी येवो, विवानच्या दीर्घायुष्याची ती प्रार्थना करू लागली. मेघा मावशीने विवानचे फोटो पाठवले. कोयलचा चेहरा आनंदाने उजळला, पण प्रत्येक फोटोत सिया त्याच्या शेजारी असल्याचं पाहून तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. ही सिया तर सगळीकडे घुसतेच, कोयलने मनात म्हणत मावशीला फक्त स्माइली इमोजी पाठवले आणि स्वतःला दुःखात बुडू दिले नाही. ती ठरवून बसली होती, सिया कितीही कटकारस्थान रचो, ती प्रत्येक वेळी तिच्याशी लढेल. थोडा वेळ विश्रांती घ्या असं सांगितल्यावर कोयल खोलीत बसली होती. तेवढ्यात संदीपचा फोन आला. तो फोनवर जोरजोरात रडत होता. स्वप्नाने माझ्याशी कायमचा संबंध तोडलाय, तो म्हणाला. कारण विचारल्यावर कळालं की संदीपने तिचा मोबाईल तपासला होता आणि तिच्या नकळत लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टबद्दलची माहिती कोयलला दिली होती. त्यांच्यात झालेल्या वादामुळे स्वप्ना संतापली होती. संदीपने तिच्याशी उग्र बोलणी केली आणि ती म्हणाली की तो कोयलच्या बाजूने झुकतोय, आणि मग तिने त्याच्याशी सगळं संपवलं. कोयलचं मन भरून आलं. ती त्याला भेटून समजावू इच्छित होती, पण वडीलधाऱ्यांनी तिला बजावलं होतं की लग्नाच्या आधी वधूने खोली बाहेर पडणं अशुभ मानलं जातं. तिच्या मनात मात्र दुसरी भीती होती.
की या संधीचा सिया फायदा घेईल आणि विवान समोर माझी बदनामी करेल. ती चिंताग्रस्त झाली. माफ कर संदीप, ती कुजबुजली. संदीपचे शब्द ऐकताना तिचं मन रवलं. कोयल, मला जगायचं नाही, तो म्हणाला. ती त्याला शांत करत होती पण तो काही ऐकत नव्हता. संदीप, कृपया माझं ऐक. शांत हो, मी लवकरच तुला भेटेन, ती म्हणाली. पण बोलण्यात इतकी तल्लीन झाली की दरवाजा केव्हा उघडला हे तिला जाणवलंच नाही. आई आणि बहीण दारात उभ्या होत्या. त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. त्यांनी सगळं ऐकलं होतं. पुन्हा एकदा त्यांनी कोयल आणि संदीपच्या नात्याचा गैरसमज करून घेतला. ती काही समजावते तोच आईने तिला जोरात चापट मारली. ती जमिनीवर पडली, कोपराला जखम झाली. अंकिता आईला शांत करत होती आणि तिचा मोबाईल दाखवत होती. विवान व्हिडिओ कॉलवर होता. कोयलने अंकिताच्या फोनकडे पाहिलं आणि तिचं हृदय धडधडायला लागलं. विवान तिथेच होता, सगळं ऐकत होता आणि त्याच्या नजरेत प्रचंड राग होता. त्या क्षणी कोयलला वाटलं जणू सगळं जग तिच्या विरोधात उभं आहे. संताप, दुःख, निराशा सगळं एकाच वेळी मनात दाटून आलं. ती ओरडली, हे लग्न रद्द करा. अंकिताने विवानचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि दरवाजा बंद केला. पण आई अजूनही रागात होती. तिच्या अश्रूंनी आणि शब्दांनी कोयलचं मन विदीर्ण झालं. आई, तुम्ही मला विश्वास ठेवत नाही आणि माझा होणारा नवरासुद्धा नाही, मग या लग्नाचा अर्थ काय? लग्न ही खेळाची गोष्ट नाही. मी आतून तुटले आहे. मला सतत शंका घेणाऱ्या माणसाबरोबर आयुष्य घालवायचंच नाही. ती रडत रडत बाथरूममध्ये धावली. शावर चालू केला आणि पाण्याखाली बसले. आईच्या रडण्याचा आवाज कान झाकून बंद केला. जवळपास तासभर ती तशीच बसून राहिली. तिला विवानवर प्रेम होतं हे निर्विवाद होतं, पण त्याचं वर्तन पाहून ती हादरली होती. तो व्हिडिओ कॉलवरील त्याच्या नजरेनेच तिच्या मनात भीती निर्माण केली होती. तो आता माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? हेच का माझं प्रेम होतं? तिच्या मनात प्रश्न घुमला. ती ओघळत्या पाण्यात रडतच म्हणाली, हे प्रेम नाही, ही शिक्षा आहे. आईचा आवाज घरभर घुमला. ती अक्षरशः ओरडत होती. कोयल घाबरली, डोळे सुजलेले, चेहऱ्यावर थकव्याची रेषा आणि मनात काळोख. ती हळूहळू बाथरूममधून बाहेर आली. तिचं रूप पाहून असं वाटत होतं जणू एखादा भूत तिच्या शरीरात वावरत आहे. मन वेदनेने तडफडत होतं आणि शरीरावरचे ओरखडे तिच्या त्वचेवर जाळ निर्माण करत होते. अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईकडे विनंती केली, आई प्लीज थोडी तरी दया दाखव ना तिच्यावर. पण आई काही ऐकायला तयार नव्हती. तिला लवकर तयार कर, आता लग्न मंडपात बसायची वेळ आली आहे, असं ओरडून ती बाहेर निघून गेली पुढच्या विधींच्या तयारीसाठी. अंकिताने धीर एकवटला आणि कोयलला तयार करायला सुरुवात केली. तिने काळजीपूर्वक लग्नाची साडी नेसवली आणि आपल्या मेकअपच्या कौशल्याने तिच्या जखमा झाकल्या. कोयल आरशात पाहत होती. चेहऱ्यावर लावलेलं बनावटी हास्य तिचं दुःख लपवू शकत नव्हतं. तेवढ्यात समिता खोलीत आली. कोयलने तोंडावर हसू आणत तिचं स्वागत केलं. चल, वेळ झाली, म्हणत लहरीने कोयलचा हात धरला आणि तिला वडीलधाऱ्यांसोबत मंडपाकडे नेलं. आणि तिथे वधूवराचे लग्न झाले, पण नवरीच्या मनाच्या संमतीशिवाय. त्यांचं नातं काचेप्रमाणे नाजूक होतं. अजून एक आघात झाला तर ते तुकडे तुकडे होऊन फुटेल आणि पुन्हा जोडता येणार नाही. विवान शांत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बनावटी होतं. कोयलही ओठांवर हलकं हसू आणून गप्प बसली. अधूनमधून ती विवानकडे नजर टाकत होती. त्याच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा ती व्यर्थ प्रयत्न करत होती. तो मात्र समुद्रासारखा शांत होता, मृत समुद्रासारखा. त्या शांततेचा अंत झाला तर तिच्या मनात भूकंप येईल असं कोयलला वाटलं. तिचं हृदय जणू त्या शांत वादळाच्या आधीच्या क्षणात अडकलं होतं. पंडितजींच्या आवाजासोबत विवानने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. हा त्याचा तिच्या शरीराचा पहिल्यांदाच झालेला स्पर्श होता आणि कोयलला तो अस्वस्थ करून गेला. सिया मात्र त्या दृश्याकडे विषारी नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यातला हेवा आणि द्वेष इतका प्रखर होता की जणू त्याने हवाच गारटली. विधी संपले आणि कोयल पूर्ण थकली होती. तरीही विवानसाठी तिने सगळं निभावून नेलं. फोटोग्राफर्सने कॅन्डिड फोटो घेण्याची विनंती केली, पण विवानने नकार दिला. मला पारंपरिक फोटो हवेत असं सांगून त्याने विषय संपवला. सिया तर हट्टाने त्यांच्यासोबत गाडीत बसायचं कारण शोधत होती, पण सासू मेघाने तिचा पत्ता कट केला. हे योग्य नाही असं म्हणून तिने सियाला थांबवलं. गाडीत कोयल काही बोलली नाही. विवानच्या तीक्ष्ण नजरेपासून वाचण्यासाठी तिने डोळे मिटले आणि थोडीशी झोप काढण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने तिच्या हातावर कोणीतरी हलकं टॅप केलं. ती दचकली आणि डोळे उघडले. विवान तिच्या शेजारी बसला होता. त्याच्या हातात कापड गुंडाळलेलं होतं. तो तिच्या हातावर हळूच टॅप करत होता. क्षणभर कोयल हसली. तो चेहरा पाहून ती हसू आवरू शकली नाही. विवानने ओठ चावले आणि चेहरा दुसरीकडे वळवला. गाडी थांबली. ते विवानच्या घरी पोहोचले होते. कोयल गाडीतून उतरली आणि सासूच्या आरतीची वाट पाहू लागली. मेघा सासूने तीक्ष्ण आवाजात विचारलं, विवान दिलीस का भेट तिला? विवानने कोयलकडे पाहिला आणि ओठांवर एक कपटी हास्य आणलं. कोयलचं हृदय धडधडलं. अरे देवा,
ही त्याची तीच नजर आहे. म्हणजे तो काहीतरी करणार आहे. पुन्हा मला दुखावणार नाही ना, ती मनात म्हणाली आणि तिने घोटभर पाणी गिळलं. त्यांचं लग्न झालं. जिच्यावर तो मनापासून प्रेम करायचा त्या कोयलशी त्याचं लग्न झालं होतं. पण आनंद मात्र कुठेच नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बनावटी होतं आणि त्याला खात्री होती की कोयलही खुश नव्हती. ती अजूनही संदीपवर वेड्यासारखी प्रेम करत होती. विवानच्या मनात रागाची ज्वाळा पेटली. कशी काय तिने धाडस केलं माझ्याशी लग्न करताना त्याच्याशी बोलायचं. अंकिताने नकळत त्याला कोयलचा खरा चेहरा दाखवला होता. छान झालं, तो मनात म्हणाला. आता मला तिचं खरं रूप समजलं. सिया बरोबर होती. कोयल बदलली आहे. मी जिच्यावर प्रेम केलं ती निरागस निष्पाप कोयल आता उरलीच नाही. आईच्या आग्रहावरून त्याने कोयलला त्यांच्या खोलीत नेलं. दार उघडताच विवानच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. खोलीचं रूप पालटलं होतं. विविध फुलांनी सजवलेली खोली. अगरबत्तीचा सुगंध हवेत दरवळत होता. तिचं सामान त्याच्या अलमारीजवळ ठेवलेलं होतं. पलंगाजवळ फळं आणि मिठाई ठेवली होती. म्हणजे लग्नाची रात्र, तो मनात पुटपुटला. म्हणूनच आईने मला खोलीत आणायला सांगितलं होतं. तेवढ्यात दार ठणठणलं. मागे वळून पाहिलं तर आई दरवाजात उभी होती. चेहऱ्यावर हलकं हसू आणि डोळ्यात आनंद. कोयल, घरात स्वागत आहे. थोडी विश्रांती घे. आमचे विधी तुमच्यापेक्षा थोडे वेगळे आहेत, पण तू हळूहळू शिकशील. उद्या सकाळी 10ला छोटा समारंभ आहे. तयार रहा. शुभरात्र, असं म्हणत आईने खोलीचं दार बंद केलं. विवानचा चेहरा उतरला. आईने मला शुभरात्र सुद्धा म्हटलं नाही. तो मनात कुजबुजला. कोयलने घसा साफ करत त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण विवानने दार लॉक केलं आणि तिच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. ती लगेच नजरा वळवून शांत बसली. तू सोफ्यावर झोप. मला माझा पलंग हवा आहे. कपडे बदलायचे असतील तर तिकडच्या चेंजिंग रूममध्ये जा, तो थंड स्वरात म्हणाला आणि बाथरूममध्ये निघून गेला. तो परत आला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. कोयलने नाईट सूट घातला होता. पांढरा स्पॉन्ज बॉब टी शर्ट आणि निळ्या पॅन्टमध्ये ती जणू एखादं लहान मूल वाटत होती. विवान हसला. ती सोफ्यावर गुडघे वाकवून एखाद्या छोट्या पाळीव प्राण्यासारखी झोपली होती. तिच्या ओठांवर हलकं हास्य होतं. गुड नाईट, ती निष्पापपणे म्हणाली आणि क्षणात झोपून गेली. विवानला तिच्याशी बोलायचं होतं. मन मोकळं करायचं होतं. तिच्यासाठी तयार केलेलं एक खास गिफ्ट द्यायचं होतं. पण ती इतक्या गाढ झोपली होती की हल्लीही नाही. तो मनात चिडला. पलंगावर पडला आणि थोडा वेळ आवडतं पुस्तक वाचत राहिला. मग मिठाईतला एक तुकडा घेतला. तोच अचानक काहीतरी आवाज आला. कोयल कुरकुरत होती. तो धावत तिच्याकडे गेला. तिचा चेहरा पाहून तो हादरला. गाल लाल झाले होते. अंग तापलेलं होतं. तिला जोरदार ताप आणि सर्दी होती. विवाने तिला अलगद उचललं आणि पलंगावर ठेवलं. ती इतकी हलकी वाटली की जणू एखाद्या पिसासारखं. तिच्या कोपऱ्यांवरच्या जखमा पाहून त्याच्या मनात करुणा दाटली. रात्रभर आईवडिलांना उठवायचं त्याला योग्य वाटले नाही. तो शांतपणे स्वयंपाकघरात गेला. सूप तयार केला आणि आवाज न करता परतला. कोयल, उठ आणि हे सूप पिऊन घे. बरं वाटेल तुला. त्याने हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने डोळे उघडले. ओठ कोरडे झालेले. शरीर थरथरत होतं. सर खूप थकले आहे. झोपायचं आहे. भूक नाही आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली आणि डोकं बाजूला झुकवलं. विवानने पटकन तिला सावरलं. हाताने आधार दिला आणि सूपची वाटी तिच्या तोंडाशी धरली. जबरदस्तीने काही घोट पाजले आणि पॅरासिटामॉल दिलं. ती गोळी गिळताच त्याच्या मिठीत झोपून गेली. ती त्याच्या हातात अगदी पिल्लासारखी दिसत होती. निष्पाप, गोंडस आणि असहाय्य. त्याने तिला अलगद पलंगावर व्यवस्थित झोपवलं. विवान द्विधा मनस्थितीत होता. तिच्या शेजारी झोपायचं की नाही. पण शेवटी तो सोफ्यावर जाऊन पडला आणि वेळोवेळी तिच्याकडे पाहत राहिला. हळूहळू मन शांत झालं आणि विचार पुन्हा तिच्या भोवती गुंतले. मी तिला इतकं प्रेम कसं करतो? प्रत्येक वेळे रागावतो, पण तिला द्वेष करता येत नाही. खरंच तिचं प्रेम माझ्यासाठी शिक्षा आहे का काय? त्या रात्री त्यांच्या लग्नाची पहिली रात्र शांततेत गेली आणि विवानचं मन मात्र कोयलच्या आजाराने बेचैन होत राहिलं. सकाळी लवकरच कोयलला तिचा अलार्म बंद करण्यासाठी धडपड करावी लागली. तिचं शरीर जणू बधीर झालं होतं आणि तिच्या आज्ञा मानायला तयार नव्हतं. देवा, थोडी तरी उसंत दे. आता नाही जमणार. शरीराने, मनाने, आत्म्याने सगळं थकून गेली आहे. आई, अंकिता, कुणीतरी मला मदत करा. उठत नाही आहे. मला बाथरूमला जायचं आहे, ती मोठ्याने ओरडली. तेवढ्यात कुणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला. ती घाबरली आणि वर बघितलं. तो विवान होता. हळू बोल. सगळ्यांना उठवायचा विचार आहे का? तो कठोर आवाजात म्हणाला. कोयलने शांतपणे मान हलवली. डोळ्यात गोंधळ आणि थकवा होता. विवानने तिला आपल्या हातात उचललं आणि बाथरूमच्या दाराशी हलकेच उभं केलं. ही चप्पल घाल आणि लवकर ये. पण आतून कुलूप लावू नकोस, त्याने सांगितलं. कोयलला थोडी भीती वाटली. जर तो आत आला तर? पण ती शांत राहिली आणि त्याच्या सांगण्यानुसार वागली. थोड्याच वेळात ती बाहेर आली. विवानच्या मोठ्या चपलांमध्ये तिचे पाय हरवलेले दिसत होते.
ती हसू थांबवू शकली नाही. ही गोडीच्या परिणामासारखी आहे बहुतेक, तो पुटपुटला. मग तिला परत बेडवर झोपवलं आणि तापमान मोजायला थर्मामीटर आणलं. कोयलला त्याचा काळजी घेणारा स्वभाव आवडला. तिच्या कपाळावर घाम आला होता. छान, ताप उतरतोय असं दिसतंय. आता काही करू नकोस. मी आईला सांगतो की आजच्या पूजेचं काम पुढे ढकलू. तू या अवस्थेत बसू शकत नाहीस, तो थोडा निराश स्वरात म्हणाला. कोयल फक्त मान हलवून तयार झाली. तिचं शरीर खरंच थकलं होतं. विवान म्हणाला की तो तिला डॉक्टरकडे घेऊन जाईल. पावसात भिजलीस का? थंड पाणी प्यायलीस का? की जास्त वेळ अंघोळ केलीस? त्याने गंभीर सुरात विचारलं. ती रडका चेहरा करून म्हणाली, झोपू दे ना मला. तो हसला आणि पुन्हा झोपायला गेला. कोयलने एक छोटा कुशन आपल्या हातात घेत झोपली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपले आजचे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.